म्हणजे डॉकर हबवरती इमेज आपण पुश केली होती. हा आपला कालचा कोड होता. धवल तू करून बघितलं का प्रॅक्टिकल? ही पाईपलाईन इथून स्टार्ट अर्ध झालंय, अर्ध बाकी थोडं अजून. म्हणजे एवढं मी घेतलं ते डॉकरवर इमेज पुश केली का? नाही, याच्या मागचं अजून थोडं बाकी आहे. ओके ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अजून एकदा सांगतो मी. इथून पाईपलाईन स्टार्ट केली ती एजंटीनी, आणि इथं इन्व्हायरमेंट आपण सगळे स्टोअर केले. इन्व्हायरमेंट माहिती ना, व्हेरिएबल. म्हणजे हे डॉकर इमेज, म्हणजे एकदा आपण हे कशासाठी करतो आपण व्हेरिएबल, ते ऑलरेडी आपण डिस्कस केले. म्हणजे मल्टिपल टाइमला तुम्हाला हे यूज करायचं असेल, ठीक आहे. हे इन्व्हायरमेंट ब्लॉकमध्ये आपल्याला जे व्हेरिएबल हे सगळे स्टोअर करतो. डॉकर इमेज म्हणजे एकदा मी डॉकर इमेज असं डिक्लेअर केलं तर प्रत्येक वेळेस मला इमेजचं नाव लिहायची गरज नाही. फक्त मी डॉकर इमेजनी डायरेक्टली तिथं केलं होतं ते क्रेडेन्शियल. आता क्रेडेन्शियल हे कुठं स्टोअर आहे? हा डॉकर हबचं क्रेडेन्शियल स्टोअर कुठे आहे? जेनकिन्सच्या एन्व्हायरमेंटवर, ठीक आहे. त्यासाठी मी फक्त त्याचा क्रेडेन्शियलचा आयडी घेतला, ठीक आहे. हा गिट रिपॉझिटरी, मला कोणती रिपॉझिटरी यूज करायची, तर मी इथं ती गिटहब रिपॉझिटरी, त्याची व्हॅल्यू काय आहे, हे रिपॉझिटरीची URL टाकली, ठीक आहे. आणि गिट ब्रांच, मी आता हा ब्लॉक नसतं घेतलं तरी आपली स्क्रिप्ट रन होत होती. पण मी काय घेतलं, कारण की जेव्हा तुम्ही कंपनीत काम करताय तेव्हा तुमचं इन्व्हायरमेंटचं असं, म्हणजे आम्ही असं ब्लॉक ठेवतो आणि काही व्हेरिएबल आम्ही जेनकिन्सवर स्टोअर केलेला असतो आणि इथं आम्ही डिक्लेअर करतो त्याला. म्हणजे तुम्ही रिअल टाइमची पाईपलाईन बघता तेव्हा तुम्हाला ॲज इट इज अशीच पाईपलाईन दिसेल तुम्हाला रिअल टाइमची. एक इन्व्हायरमेंटचं ब्लॉक असेल आणि तिथं सगळे व्हेरिएबल असतील, व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू. आणि क्रेडेन्शियल डायरेक्टली आपण युजर नेम पासवर्ड असं डायरेक्टली पाईपलाईनमध्ये टाकत नाहीत, ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. ते मी फक्त त्याचा आयडी घेतला, क्रेडेन्शियल आयडी, आणि ते स्टोअर कुठे आहे? जेनकिन्सच्या एन्व्हायरमेंटमध्ये, ठीक आहे. हे ती रिपॉझिटरी ही टाकली, प्रोजेक्ट हे सगळं स्टोअर केलं इथं. आणि इथून पुढं मी हे स्टेजेस, पहिली स्टेज काय आहे, मला ती रिपॉझिटरी ऍक्सेस करायची, गिट चेकआउट, म्हणजे मला रिपॉझिटरी ऍक्सेस करायची. तर हा सिंटॅक्स कुठून उचलला मी? हा सिंटॅक्स मी पाईपलाईन जनरेटरच्या तिथून मी जनरेट केले. हा क्रेडेन्शियल आयडी, एक तुमचं गिट ब्रांच, तुमची ब्रांच क्रेडेन्शियल आयडी, आणि हा तुमचा URL. म्हणजे जेणेकरून याला हे सिंटॅक्स मी पाईपलाईनच्या तिथे नाही का, ते पाईपलाईन सिंटॅक्स जनरेटर तिथून जनरेट केला आणि ॲज इट इज तिथं टाकला मी. गिट क्लोन करायची गरज नाही. आपण पाईपलाईनच्या टायमाला बघितलं मी गिट क्लोन केल्यावर काय होते काही नाही. मला डायरेक्टली ॲक्सेस करायचं असेल तर मी डायरेक्टली हे इथं टाकलं, ठीक आहे. त्याच्यानंतरचं काय बघायचं होतं आपल्याला, स्टेज 2 डॉकरची इमेज बिल्ड करायची होती. SS डॉकर बिल्ड -T, आणि हे तुमची इमेजचं नाव, आणि हे डॉट करंट डायरेक्टरी, तुमची डॉकर फाईल जिथं असेल त्याचं लोकेशन, हे डॉकर इमेज, हे तुमचं इमेजचं नाव. तुम्ही डायरेक्टली असे बी टाकू शकला असता, पण तिथं आपण ऑलरेडी स्टोअर केलं ना, डॉकर होऊन गेलं आणि डॉट, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बोललो मी, पुश डॉकर इमेज. आता हा मी सिंटॅक्स तिथं जनरेट केला, म्हणजे नाही केलं तरी चालतं, तुम्हाला माहिती आहे रजिस्ट्रीवर तुम्हाला काय करायचं, पुश करायचं. विथ डॉकर रजिस्ट्री लिहा, क्रेडेन्शियल आयडी, आणि जे तुमचा आयडी असेल ते लिहा, आणि हा ब्लॉक ओपन करा, आणि त्याच्यात ती कमांड लिहा, डॉकर पुश आणि इमेज नेम. हे तुम्हाला माहिती आहे, इथपर्यंत आपण आलेलो होतो, ठीक आहे. एवढं क्लिअर. आता ही इमेज पुश केली, त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल तर इमेज आपण डॉकर, आता बघा हे वाटलंच मी जॉब बाजून उदाहरण करून दाखवतो तुम्हाला. कालचं तुम्ही म्हणता असं झालं नाही. आणि अजून एक गोष्ट, तुमचं जेनकिन्स स्टॉप केलं आणि स्टार्ट केलं तर तुमचं काय चेंज होत आहे, सॉरी आपलं सर्व्हर, तो पब्लिक आयडी. आणि आपल्या जेनकिन्सला फास्ट करायचं असेल तर काय करावं लागणार आपल्याला, म्हणजे आता करायचे दोघांचे पण. सेव्ह करावं लागतं ते, हा वाला URL आहे, तिथे एक तिथे सेम करावं लागेल, ठीक आहे. इथं मॅनेज जेनकिन्समध्ये आता किती स्लो चालतंय बघा. आता तुम्ही का चालतंय, कारण की इथलचं URL वेगळं आहे, मग थोडं ट्रॅफिक डायरेक्टली म्हणजे जात नाही ना तिथे. आता दोन्ही URL सेम केले तर आता बघा फास्ट चालतंय. आता एवढं तिथपर्यंत तुम्ही सगळ्यांनी केलं असेल, ठीक आहे. स्नेहल तू केलं का प्रॅक्टिकल? हो सर, झालं झालं ना. हो. आणि इन्स्टन्स प्रॅक्टिससाठी T2 स्मॉल किंवा काहीतरी तसं घ्यायचं, कारण की हे कसं T2 मॅक्रो ते वर्क ते क्रॅश होऊन जातं ना असं.
आता आपल्याला काय करायचं, इमेज घ्यायची आपल्या याच्यात आणि त्याला काय करायचं बोललो मी, रन करायचं ना कंटेनर क्रिएट हे करून. पण इमेज बिल्ड करणार आहे ना सर आधी. हा इमेज आपण इमेज बिल्ड पण केलेली आहे, फक्त ते पुश झालेलं नाही वाटतं इमेज. तर काय करायचं आपल्याला, सिम झाले काय पी ही पाईपलाईन याच्यात मी हे कॉन्फिगर केलेलं आहे आपण. इथं आपली पाईपलाईन आहे ही वाली जेनकिन्स फाईलमध्ये. ही पाईपलाईन कुठपर्यंत आहे, इमेज पुश करेपर्यंत. ठीक आहे. आता हा जर जॉब बिल्ड केला मी, बिल्ड नाव, तर याने इमेज बिल्ड होणार आणि गिटहबवर पुश होणार. ठीक आहे. हे पुश इथे झालं. हे बघा, म्हणजे इमेज बिल्ड झाली आणि बिल्ड झाल्यानंतर आपल्याला कुठं लॉग इन करावं लागते, डॉकर हबच्या अकाउंटवर. तिथं लॉग इन करून लॉग इन सक्सेस झालं आणि नंतर आपण इथून पुश केलं, डॉकर पुश केलं. डॉकर पुश आणि इमेजचं नाव, आपल्या इमेजचं नाव काय, हे वाला पायथॉन प्रोजेक्ट V1 आणि हे इथं झालं. मग तिथूनच ते पुल करून तिथून पुढची प्रोसेस होणार. आता पुश झाली की इमेज इथे येऊन जाते. ही वाली इमेज तुमची. एवढं क्लिअर झालं का, काल आपण इथपर्यंत आलतो. हे पुश प्रोजेक्ट नेम, हे बघा ही इमेज तुमची व्हर्जन 1 पुल्ड. लगेच आपण पुश बी केलं आणि इथूनच पुल केलं. मी यूज करताना मी इथूनच ती इमेज घेतली, असं म्हणजे पुल करायचं. आता मला पुल केलं म्हणजे इथून इमेज घेणार आहे आता इथून पुढे. ठीक आहे. एवढं क्लिअर झालं का सांगा मला. हो आता इथून पुढचं स्क्रिप्ट लिहू आपण. ठीक आहे. पुश केली आपण. हा स्टेज, अजून एक स्टेज ऍड करायची मला. तर कुठून पुढे स्टेज ऍड करावं लागेल मला, मला डॉकर कंटेनर रन करायचं ना. कंटेनर रन करायसाठी आपल्याला इमेज लागते. आठवतं ना तुम्हाला, डॉकर ही स्टेज म्हणजे याच्या खाली एक स्टेज ऍड करतो मी. ठीक आहे. काय स्टेजला नाव द्यायचं, स्टेजला नाव देतो मी. काय देऊ, स्टेज डॉकर कंटेनर. आपल्याला काय करायचं, कंटेनर रन करायचं ना. कर्ली ब्रेस ओपन आणि याच्यात काय करायचं तुम्हाला, स्टेजच्या मध्ये काय असतं बोललो मी, स्टेप्स स्पेस कर्ली ब्रेस ओपन क्लोज. आणि याच्यात तुम्हाला काय करायचं, तुम्हाला हे नाही का इथं, आता बघा. आता आपल्याला काय करायचं, आता ठीक आहे सिंटॅक्स बी जनरेट करू शकतो आपण. जर तुम्हाला क्रेडेन्शियल्स, आता तुम्हाला काय करायचंय क्रेडेन्शियल, आता बघा हे काय करायचं, क्रेडेन्शियल पास करायचे ना तुम्हाला. तर मी काय करतो, विथ स्टार्ट करून होतं विथ क्रेडेन्शियल्स, क्रेडेन्शियलचा ब्लॉक ओपन करतो आणि याच्यात मला काय करायचे, क्रेडेन्शियल पास करायचे. कुठं करायचे मला पास, क्रेडेन्शियलची फिलिंग बरोबर क्रेडेन्शियल्स. आणि याच्यामध्ये मला काय करायचं, युजर नेम. आता मला एवढं सांगा तुम्ही, आता मी ऑलरेडी माझा जेनकिन्सवर, इथं तुम्हाला माहिती आहे काय कुठे गेलं ते जेनकिन्स. इथून तुम्ही सिंटॅक्स जनरेट करू शकता तुम्ही. पाईपलाईन सिंटॅक्स आहे समजा. आता हे तुम्ही सिंटॅक्स काय जनरेट करणार आहे, ते इमेजचं नाव टाकणार. काय इमेजचं नाव, इमेजचं जे नाव असेल ते तुमचं काय नाव इमेजचं,
मी काय बोलतो कळतंय ना, असं कन्फ्युज होत नाही ना कोणाला? तसं कळतंय? आता हे बघ, इथं इमेज आहे, हे बघा असं ब्लॉक आपण इथून काल म्हणजे क्रिएट करू शकतो ना विथ डॉकर कंटेनर. आता मला एक कंटेनर, मला काय करायचं, मला याच्यामध्ये क्रिडेन्शियल पास करायचं, त्यासाठी मी हे असं टाईप करतो. काय करतो आता तुम्हाला माहिती आहे काही गोष्टी तिथं आता मध्ये तुम्ही कंटेनर मध्ये एंट्री करायचं ना तुम्हाला, विथ डॉकर कंटेनर आणि ती इमेजचं नाव लिहिलं. ठीक आहे, आता मला काय करायचं, क्रिडेन्शियलचं असेल इथं कुठतरी, बघा लागून कुठे डॉकर कंटेनर. ठीक आहे, जाऊन दे. आता तुम्हाला कळलं ना काय सेंटेन्स कसं जनरेट करायचं विषय संपला. आता बघा, विथ क्रिडेन्शियल्स घेतलं आणि असं ब्लॉक घेतलं आणि याच्यात तुम्हाला आता तुम्हाला काय करायचं, आता तुम्हाला जनरली युजर नेम पासवर्ड जर तुम्ही जर हे केलं, तुम्हाला काय करायचं, युजर नेम तुम्हाला कोणतं फॉर्मॅट यूज करायचं, युजर नेम टोकन यूज करायचं का युजर नेम किंवा पीएम फाईल, तुम्हाला युजर नेम पासवर्ड यूज करायचं ना. आपण आतापर्यंत काय केले कळतं मी काय बोलतो ते. आपण काय यूज करतोय, युजर नेम आणि मी याच्यात हे करतो. ठीक आहे, हे यूज करतोय ना आपण. काय करतोय, युजर नेम टोकन यूज करतो, बरोबर आहे. डॉकर साठी काय यूज करतो आपण, आता जेनकिन्स मध्ये आपण जे स्टोअर केलं होतं तिथे युजर नेम पासवर्ड केलं होतं ना, ते बोलतो मी. काय यूज केलं तर विथ क्रिडेन्शियल, हे क्रिडेन्शियल मला मध्ये पास करायचे, तर मी इथं लिहिणार. इथं तुम्हाला सांगायचं म्हणलं हे काय आलं असं, इथं ना का मॅनेज जेनकिन्स मध्ये स्टोअर आहे तुमचे क्रिडेन्शियल्स. हे जे क्रिडेन्शियल तुम्ही यूज करताय ग्लोबल, हे ते काय, हे काय युजर नेम आणि पासवर्ड दिसतं इथं. पासवर्ड तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड हे यूज करता ना तुम्ही. ते मी सांगतोय हा, हे ठीक आहे, हे लक्षात नाही राहिलं तरी ठीक आहे. असं तुम्हाला सिंटॅक्स जनरेट करायचं किंवा विथ क्रिडेन्शियल युजर नेम पासवर्ड मी क्रिएट केलंय आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, आता युजर नेम पासवर्ड, आता तुम्हाला डायरेक्टली युजर नेम पासवर्ड पास करता येते का, तुम्ही काय करतात, क्रिडेन्शियल आयडी इथं असं ना, आयडी कुठतरी क्रिडेन्शियल आयडी हा वाला क्रिडेन्शियल आयडी, हा आयडी तुम्हाला इथं घ्यायचंय, सांगायचंय त्याला. ठीक आहे, क्रिडेन्शियल स्पेलिंग काय, क्रिडेन्शियल आयडी आला बघा, डायरेक्ट तिने सजेस्ट केलं. क्रिडेन्शियल आयडी कोणतं आहे तुमचं, क्रिडेन्शियल आयडी 77. ठीक आहे, ते टाकलं मी आणि इथून थोडं स्पेस देतो आणि इथं युजर नेम व्हेरिएबल. आता मला काय पाहिजे, युजर नेम पहिले मी युजर नेम पासवर्ड घेतला ना, हवाला माझा युजर नेम पासवर्ड येते, मला युजर नेम व्हेरिएबल घ्यायचे आणि मला काय करायचंय, गिट साठी पण लागणार आहे ना, ते डॉकरचं तर काम झालं, युजर नेम पासवर्ड सांगितलं. म्हणजे आता मला काय करायचंय, मला डॉकरचं आणि गिटअपचे दोन्ही लागणार आहे बरं का, मला एवढं लक्षात ठेवा तुम्ही. मला गिटअपचं आणि डॉकरचं दोघांचे पण क्रेडेन्शियल लागणार आहे, तर मी असं पास करतो त्याला युजर नेम व्हेरिएबल. युजर नेम व्हेरिएबल आणि इथं मी असं युजरला नाव देतो, गिटचे युजर सांगतो म्हणजे कळायला पाहिजे तुम्हाला. गिट म्हणजे डॉकर पण आहे ना आपल्याकडे, त्यासाठी मी काय म्हणतो, गिट युजर इन्व्हायरमेंट व्हेरिएबल इथून असं पास करतो आणि स्पेस देऊन पासवर्ड व्हेरिएबल गिटचा पासवर्ड देतो. कळतं ना काय म्हणतो मी ते.
तर मला असं टाईप करायला कोण लावणार नाही इंटरव्ह्यूमध्ये, फक्त त्यांना सांगायचं मी डायरेक्टली इथून असं पास केलं होतं. ठीक आहे. आता मला गिटचं पासवर्ड पाहिजे, पासवर्ड व्हेरिएबल कशाच पाहिजे, गिटचं. हे युजर नेम व्हेरिएबल घेते म्हणजे कुठून घेतं माहिती आहे ना, हे आपण मी असं दिलं म्हणजे मी हे जे जेनकिन्स स्टोअर आहे का ते युजर नेम हे पासवर्ड तिथून उचलणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. पासवर्ड व्हेरिएबलचं मी काय देतो, गिट पासवर्ड देतो, गिट पास. ऑलरेडी क्लोज झालं. याचं कर्ली ब्रेस ओपन करतो मी. इथे केलं तर आपण आठवते का, कुठे गेले ते स्क्रिप्टचं ब्लॉक लिहा तर नका काढलं, काय प्रॉब्लेम नाही. असंच मी इथे केलेलं बघा. मला युजर नेम आणि हे पासवर्ड मला काय करायचं मध्ये पाठवायचे. मला काय करायचं माहिती आहे की कंटेनर क्रिएट करून त्याच्यामध्ये काही कमांड यूज करायचे मला, आणि मला रिपॉझिटरी पण क्लोन करायचे. त्यासाठी मी काय करतो इथं ते स्टोअर करतो युजर नेम पासवर्ड. ठीक आहे, एरर आला तर आपण बघू काय येते ते. विथ क्रेडेन्शियल्स युजर नेम पासवर्ड, याच्यातलं क्रेडेन्शियल आयडी, गिट युजर आणि हे पासवर्ड घेतलं. ठीक आहे. आता काय राहिलं, विथ क्रेडेन्शियल झालं का. आता इकडे मला कमांड रन करायचे. याच्यात कमांड कोणते, कंटेनर क्रिएट केलं तर मला मल्टिपल कमांड ते कंटेनर मध्ये रन करायचं. तर मी काय करावं लागेल, मला कळतं ना मी काय बोलतो ते. कंटेनर आता ठीक आहे, हे डोक्यावरून गेले तरी असू द्या, पण इथं मला सांगा, आता तुम्हाला जे माहिती ते सांगा. कंटेनर क्रिएट करायचंय मला काही कमांड रन करायचे, तर मला काय करावं लागणार आता, करावं लागेल ना सर. काय करावं लागेल, फुल करून सिंटॅक्स सांगा काय कमांड रन करायचं असेल. येस एवढं पण नाही अवघड, तुम्ही मला कळा नाही गेले. आता अजून एक नवीन सांगतो. आता मला मल्टिपल, माझ्याकडे खूप कमांड आहेत, खूप म्हणजे काय तरी किती कमांड, मला 2-3 कमांड आहेत माझ्याकडे, ते मला रन करायचे. तर मी असं पण करू शकतो मल्टिपल, असं नाही का, 1-2-3 असं ओपन करायचं. हे मी सांगितलं ना तुम्हाला पाईपलाईनच्या टायमाला का नाही. म्हणजे तुम्हाला एकदा जर कमांड रन करायचे याच्यामध्ये तुम्ही लिहून टाकता तुम्हाला जे पाहिजे ते, पण तुम्हाला मल्टिपल कमांड रन करायचे असतील तुम्ही काय करता, असं करून याच्यात तुम्ही मला असं हे ब्लॉक तुम्हाला कळतं की नाही कळतं तेच मला प्रश्न पडला. एच आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, कमांड रन करायचे. हे असं देतो मी. हा का लिहिलं मी, हा सिंटॅक्स आल्यानंतर इंटर केलं, का केलं, शेल स्क्रिप्टिंगचा. मला स्क्रिप्ट, मला कमांड रन करायची. एसएच आपण पाईपलाईन मध्ये ह्यासाठी लिहितो, आपल्याला जर काही कमांड रन करायचं असेल त्यासाठी आपण हे लिहितो. ठीक आहे, एसएच केलं. आणि आता बघा मला कमांड रन करायचे, काय करणार मी, डॉकर रन -d हायपन नेम, कंटेनरचं नाव देऊन टाकू आपण. ठीक आहे, हायपन नेम आणि कंटेनरचं नाव देतो मी, काय देऊ नाव, C1 देऊन टाकू. ठीक आहे, कंटेनर 1 हायपन. आता ठीक आहे, मला मी थोडं काय कॉम्प्लिकेट, आता पोर्टची इथे गरज नाही. आता पोर्ट मॅपिंग कशी केली ते आठवते तुम्हाला, मी ते कन्सेप्ट रिवाइज करायसाठी थोडा एक्स्ट्रा गोष्टी टाकायला लागलो बरं का. आता कंटेनरचं तुम्हाला हे -p कशासाठी, पोर्ट मॅपिंग साठी आठवतं. पोर्ट मॅपिंग हे तुम्हाला लिहायची पण गरज नाही. तुम्हाला जर एखादी ऍप्लिकेशन हे ते करायचं असेल तर तुम्ही -p लिहा, आणि त्याच्यानंतर समजा तुमचं पोर्ट आहे ET1चं, तुम्हाला काय करायचं हे आठवतं तुम्हाला, काय हो याचा अर्थ काय होते, काय करता तुम्ही, -p ET1 पोर्ट मॅपिंग करता. पोर्ट मॅपिंग आठवलं,
तुम्हाला एक हो दिवस सर. सुट्टी देऊन सुद्धा तुम्ही रिवाइज नाही केलं, मला तर ते विशेष वाटतं. म्हणजे काल सुट्टीच होती ना, ती रिवाइज करायचं काम होतं तुमचं. निदान शेवटी तरी अभ्यास करा ना तुम्ही. काय चाललं तुमचं काहीच कळलं गेलं मला तर. रिव्हिजनला एवढा टाइम लागत नाही माझ्या मते. जर तुम्ही सगळं प्रॅक्टिकल केलं असाल ना, रिव्हिजनला टाइम नाही लागणार एवढं. ठीक आहे, फक्त डोक्यावर नको जायला, दुसरं काही नाही. आपलं कंटेनर नाव आहे, पण हे नाही लिहिलं तरी चालतं बरं का. मी ठीक आहे राहून देतो, मी काही प्रॉब्लेम नाही. आणि हे बघा, आता मला काय करायचं, इमेजचं नाव काय, डॉकर इमेजने व्हेरिएबलचं काय, हे वाला व्हेरिएबल आठवते काल जसं घेतलं तुम्ही. डायरेक्टली इमेजचं नाव टाकण्यापेक्षा मी इथं हा व्हेरिएबल टाकले याच्यात. अजून आता मला काय करायचं, आता बिन बॅस काले तुम्ही -c ठीक आहे. बिन बॅश काय लिहितो आपण, स्क्रिप्ट ठीक आहे. 2 मिनिट त्याची रन वाटलं सगळं बघा, मी 2 मिनिटात आलो. हे बघा तोपर्यंत. हा काय बोलतो तुम्ही, कशात लागतं बोललो ते. हा वाला ब्लॉक कळला का तुम्हाला, कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी. हा बॅश स्क्रिप्ट एक्झिक्यूट करण्याकरता. येस, आपण म्हणजे याच्यात बघितलं होतं ना, कुठे बघितलं होतं आपण, डॉकर मध्ये. ठीक आहे, सॉरी दुसरे हे आलं ऑफिस थोडं काम. ओके, हा काय आता हे म्हणजे काय करतो आपण माहिती आहे का, ओपन बॅश सेल कशात करतो आपण, कंटेनर मध्ये. आणि त्याच्यात आपल्याला काही कमांड एक्झिक्यूट करायचे त्याच्यात. हे आवाला हा म्हणजे काय करतो आपण त्याला, म्हणजे मी लाईनचं काय सांगतो तुम्हाला. हा बघा, हा तुम्हाला काय करते बोललो मी, बॅश सेल म्हणजे तुम्ही काही तुम्हाला कमांड रन करायचे ना कंटेनर मध्ये, त्यासाठी एक्झिक्यूट हे करायसाठी मी असं हे केलं. ठीक आहे. आणि आधी त्याच्यानंतर अजून दुसरं काय बोललो मी, याच्यात काय डॉकर रन आहे झालं विथ क्रेडेन्शियल्स. याच्यातलं कळलं का तुम्हाला, एक लाईन का सांगतो मी तुम्हाला, नंतर नको प्रॉब्लेम यायला. याच्यातलं काय कळलं नाही बघितलं का तुम्ही, आता थोडा टाइम देतो तर कंटिन्यू करू का पुढं. हो सर. ओके चालतं. हो आता सर. बघा, हा तेवढं झालं. आता आपण काय करतो, गिट पासवर्ड हे व्हेरिएबल झालं, बिन बॅस करतो. ओके, हा इथं मी काय करतो, हा
याला एकदा हे करतो मी. आता इथून पुढं खाली मी कमांड लिहितो. आता कमांड इथून पुढं आता मला काय करायचंय, मला काय करायचं माहितीये का, मला एक पायथॉन स्क्रिप्ट आता मला काय करायचं, गिटहब रिपॉझिटरी क्लोन करायची आणि त्या रिपॉझिटरी मधलं, ती रिपॉझिटरी कोणती असू शकते बरं का, गिटहब रिपॉझिटरी क्लोन करायची मला आणि त्याच्यात एक स्क्रिप्ट रन करायची मला त्या रिपॉझिटरी मधली. सेम रिपॉझिटरी असेल किंवा कोणती पण रिपॉझिटरी असेल, मला काय करायचं, एक रिपॉझिटरी क्लोन करायची. मला तुम्हाला माहिती आहे कंटेनर एक तुम्हाला एक सगळं प्लॅटफॉर्म भेटलं, सगळ्या डिपेंडन्सी आहे तुमच्याकडे. आता तुम्हाला आता मी एक्झाम्पल, आपण जे उबंतू मशीन कसं हे करतो त्याच्यावर आपण गिट क्लोन हे ते सगळ्या गोष्टी करतो ना, तसंच तुम्हाला एक मशीन दिली मी आणि तिथं सगळं अवेलेबल आहे डिपेंडन्सी. तुम्ही कंटेनर स्टार्ट करणार म्हणजे ती इमेज रन करणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात काय करायचं, तुम्हाला गिट रिपॉझिटरी काय करायची, तुम्हाला क्लोन करायची. गिट क्लोन आणि तुमची ती रिपॉझिटरी सॅम्पल, एक्झाम्पल हीच घेतो मी, सॅम्पल टीम सिटीवालीच. मी क्रिडेन्शियलचं काय सांगतो, रिअल टाइम मध्ये तुम्हाला असं नको प्रॉब्लेम यायला, म्हणजे असं अवघड येतो मी. बघा असं क्लोन केलं तर आता बघा सगळ्यात आधी HTTPS शक्यतो आपण जेव्हा आपण याला हे करतो ना, म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड. आता याला हे जर तुम्ही असं जर केलं गिट क्लोन सिंपल तुमच्या याच्यावर जर केलं, तुम्ही समजा इथं जर केलं, हे गेलं वाटतं कनेक्शन, इथं गिट क्लोन केलं तुम्हाला काय काय मागेल ते प्रायव्हेट रिपॉझिटरी बरं काय सगळे. जर तुम्ही गिट क्लोन केलं तर काय काय मागेल तुम्हाला ते क्रेडेन्शियल लागतील आपल्याला. हा क्रेडेन्शियल. तर ही पाईपलाईन मध्ये आपण असं मॅन्युअली पास करू शकत नाही, तर आपण डायरेक्टली क्रेडेन्शियल तिथे यूज करू शकत नाही. तर आपल्याला काय करावं लागेल माहितीये का, इथं आता बघा हे मला कधी कळलं होतं माहिती आहे, मला मॅनेजरनी कोणतरी सांगितलं होतं, मला असं क्रेडेन्शियल मी डायरेक्ट ID ते जनरेट करून यूज करायचो ना. मग जेव्हा तुम्हाला असं काही केस आली समजा तुम्हाला, तर काय करावं लागेल तुम्हाला, आता तुम्हाला डायरेक्ट युजर नेम इथे लिहू शकतो तुम्ही, काय तुमचं जे युजर नेम असेल, पण तुम्हाला तसं नाही करा. तुम्ही तुमच्याकडे आहे क्रेडेन्शियल त्याचा, इथं तुमचं काय असणार युजर नेम, ठीक आहे, आणि पासवर्ड जर पाहिजे असेल तिथं तुमचं काय असणार आहे पासवर्ड आणि त्याच्या पुढे @github.com हे असं असतं बघा. कळलं काय करायचं तुम्हाला, हा सिंटॅक्स कळला का तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कुठे बी लागणार बरं का कामी, असं नाही. तुम्हाला जर काही क्रेडेन्शियल असे जर पास करायचे असेल कुठे बी किंवा नाही का ते मी परत युजर नेम टोकन डायरेक्टली जर तुम्ही असं जर तुम्हाला काहीच विचारणार नाही ते. आता बघा याच्या जागेवर हे तुमचं इथं युजर नेम असणार आहे, म्हणजे हा एक सिंटॅक्स मी थोडं ठीक आहे जाऊन द्या, टाइम आहे आपल्याकडं. इथं समजा तुम्ही काय टाकणार, इथं समजा जर तुम्ही हार्ड कोडेड जर करायचं असेल तुम्हाला, माझं युजर नेम काय सचिन 93094 केलं आणि त्याचे पासवर्ड असेल माझं, ती मी असं करणार इथं 73 असं काय पासवर्ड लिहिणार म्हणजे असं तुम्ही हार्ड कोडेड पासवर्ड याच्यात पास करता तुम्ही, म्हणजे जे तुमचं टोकन असेल इथं लिहिणार टोकन, ठीक आहे, जे टोकन असेल तुमचा काही असेल तिथं टोकन लिहिणार, इथं तुमचं युजर नेम असणार, ठीक आहे, म्हणजे युजर नेम पासवर्ड असं बोलू शकतो तुम्ही आणि त्याच्या पुढे ही तुमची रिपॉझिटरी, ठीक आहे. कळतं ना मी काय बोलतो ते आता, हा ठीक. आता गिट क्लोन HTTP आता तर मला डायरेक्टली युजर नेम पासवर्ड आपण तुम्हाला माहिती आहे, मी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही असं डायरेक्टली टाकणार नाही, तुम्ही कुठंतरी क्रेडेन्शियल स्टोअर केला असणार आहे आणि गिट रिपॉझिटरीचे केले की तुम्ही सगळे क्रेडेन्शियल स्टोअर, तर तिथूनच युजर नेम उचलतो ना मी. तर मी म्हणणार गिट युजर केलं आणि इथं काय असणार बोललो मी पासवर्ड, हे इथं नाही काय व्हेरिएबल्स कुठे गेले ते, बघा म्हणजे तुम्ही कुठे बी तुम्हाला असं बघायला भेटेल नाही का, तुम्हाला गिटहबचं टोकन युजर नेम टोकन असं डायरेक्टली केलं पूर्ण हे झाली, तुम्ही डायरेक्टली रन केलं तुम्हाला युजर नेम पासवर्ड ते विचारणार नाही मॅन्युअली काही. ही लिंकचं ॲटोमेशन करून टाकलं आपण, डायरेक्टली युजर नेम पासवर्ड तिथं पास केलं. कळलं लिंक गिट क्लोन, ही लिंकला आपण असं मॉडिफाय केलं, हे ॲज इट इज @github वाला ॲज इट इज राहून दिलं, त्याच्या आधी केलं आपण नाही का, याच्यानंतर हे गोष्टी ॲड केल्यात आपण फक्त.
युजर नेम आणि पासवर्ड सगळ्यात आधी ॲड करायचं डॉलरनी. ठीक आहे. हां इथं डॉलर राहिले का आपला विसरलो मी. आता परफेक्ट झाला असणार आहे. असं एरर तर बघू आपण नंतर येईलच एरर. ठीक आहे. एक एक सिंटॅक्स मी का सांगतो कारण की नंतर तुम्हाला नको वाटेल हे काय आणि ते काय. आता बघा हे मी याच्या पुढं आता मला मल्टिपल कमांड रन करायचे आहेत ना, आहे की नाही. जर मला मल्टिपल कमांड रन करायचे असतील तर मी काय करणार, एक एक सिंटॅक्स बरोबर आहे ना. काही दबलं का माझ्याकडून. हे केलं, हे कशासाठी केलं मी, म्हणजे हे कमांड सक्सेसफुल झालं की पुढे जायला पाहिजे त्यासाठी डबल ॲप. म्हणजे ही कमांड सक्सेस झाली की याच्या पुढची जी कमांड असेल म्हणजे CD काय करू आपण जे कमांड असेल ती सक्सेसफुली व्हायला पाहिजे. आणि चांगल्या रिडेबिलिटीसाठी एक एक कमांड आपण नाही का असं एका खाली एक असल्यासाठी मी हा टाकतो. कुठे गेले ते, हा वाला बॅकवर्ड स्लॅश. ठीक आहे. मल्टिपल लाईन तुम्हाला जर ऍड करायचं असेल त्यासाठी मी हा लिहितो. तेवढं क्लिअर झालं. त्याच्यानंतर तुम्हाला CD करायचं. CD जी तुमची ही असेल CD कशासाठी करणार तुम्ही, चेंज डायरेक्टरी. CD सॅम्पल टीम सिटी तुमची रिपॉझिटरीची अशी डायरेक्टरी तुम्हाला माहिती आहे ना. क्लोन केल्यानंतर मी एवढं पण बेसिक गोष्टी सांगू शकत नाही बरं का. तुम्हाला माहिती गीट क्लोन जर केलं की तुम्हाला असं येते सॅम्पल टीम सिटी नावाचं ते रिपॉझिटरीच्या नावाने फोल्डर क्रिएट होतो आणि त्याच्यामध्ये सगळा डेटा असतो. आठवतं ना सगळ्याला. हो सर. हा कारण की हे क्लोन करून बी दाखल गेलो ना तर एक सिंपल प्रॅक्टिकल अजून आपण खूप टाइम लावू. ठीक आहे. आता CD टीम सिटी केलंय. आता ही कमांड आता हे कशासाठी केलं तर माहिती आहे का मी, म्हणजे हे पुढची कमांड एक्झिक्यूट व्हायसाठी. हे जर सक्सेसफुली रन झालं तर पुढची कमांडला जाणार. आता याला पण तसंच करायचं. आणि अजून एक लाईन मध्ये करतो मी. एका खाली एक लिहितो ना असं थोडं स्पेस देऊन एका पुढे एक लिहिण्यापेक्षा एका खाली एक लिहायसाठी हे केलं मी बॅकवर्ड स्लॅश. त्याच्यानंतर काय करायचं बोललो मी, गीट चेकआउट आणि गीट चेकआउट आणि काय मला ब्रांच. आता मला ब्रांच नेम. हा ब्रांच नेम. तर मी इथं काय केलंय हे बघा प्रोजेक्ट नावाची ब्रांच आहे. त्याचं मी व्हेरिएबल स्टोअर केलं. डायरेक्टली असं पास करा ना गीट चेकआउट. आणि कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, हे डॉलर झालं ब्रांच नेम. अजून याला सक्सेसफुली झाल्यानंतर त्याच्या पुढची कमांड रन करायसाठी करून टाकतो मी. गेट चेकआउट झालं. त्याच्यानंतर मला एक स्क्रिप्ट रन करायची. कोणती स्क्रिप्ट आहे त्याच्यात बघतो मी रिपॉझिटरीमध्ये जाऊन. ठीक आहे. ही स्क्रिप्ट रन करतो मी. ॲप.py याच्यात काय आहे मॉडिफाय करतो ना. हॅलो ऑल प्रिंट असं काय बी लिहून टाकतो मी. प्रिंट तर करायचं आपल्याला. ठीक आहे. हे असं काय ते लिहून टाकतो मी. हे काय करतं मेसेज प्रिंट करते. ठीक आहे. पायथॉन स्क्रिप्ट आहे. इथं डोकं लावायची गरज नाही. फक्त कोणती तरी पायथॉनच्या प्रोजेक्टसाठी मी हे सगळ्या गोष्टी सेटअप करतोय त्यासाठी. आता हा मला मला काय बोलायचं होतं असं विसरून जातो मी. ही स्क्रिप्ट मला रन करायची. तर तुम्हाला पायथॉनचं रन करताना तुम्ही पायथॉन कॉलेजला किंवा इकडे तिकडे बघितलं असेल तुम्हाला एखादी स्क्रिप्ट रन करायची. सेलची रन करायची असेल तर एसएच. जर पायथॉनची करायचं असेल तर तुमचं पायथॉन काय 3 आहे तुमचं पायथॉन 3 आणि तुमचं त्याचं नाव स्क्रिप्टचं नाव. कळलं काय केलं मी ते. अरे पायथॉन 3 व्हर्जन आहे ना. तर 3 व्हर्जन आहे. 1 2 आधीच हे झालंय. पायथॉन 3 वाला चालू सध्या. 3 पॉईंट किती काहीतरी असेल चालू 10 12 काहीतरी चालू वाटतं. हे पायथॉनचं 3 व्हर्जन आहे. हे तर काय करतो मी स्क्रिप्ट रन करतो. ठीक आहे. आता याच्या पुढे माझी कमांड नाही त्यासाठी मी बाकीच काही लिहिणार नाही. त्याला मी काय करतो असं करतो नाही करतो एकच पाहिजे आपल्याला.
इथे क्लिअर आहे ना, इथून सुरुवात केलं आपण क्रेडेन्शियल याचे आहे ते सगळं पास केलं. ठीक आहे. आणि इथं खाली काय करावं लागणार आपल्याला, एक काय म्हणते सिंटॅक्सला मी विचारलं नाव काय काय डबल इनवर्टेड कॉमा. तुम्हाला मल्टिपल कमांड जर रन करायचं असेल तर तुम्हाला असं डबल इनवर्टेड कॉमा असं घ्यायचा आणि क्लोज करताना असं करावं लागेल तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल कमांड लिहा. आणि हा का केलं इथून मी हे ॲक्च्युअल जे कमांड होते त्याचे हे क्रेडेन्शियलचे होतं ना, याच्यामध्ये कंटेनरच्या मध्ये मला हे कमांड रन करायचे होते एवढे. हे कमांड कुठे रन झालं सांगा बरं मला, कुठं झालं? जे आपलं डॉकर कंटेनर जे क्रिएट होणार आहे आपलं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. क्लिअर? हो सर. सर एकदा ते विथ क्रेडेन्शियल वाली लाईन परत एक्सप्लेन कराल का? विथ क्रेडेन्शियल वाली आहे. ठीक आहे. म्हणजे ते पासवर्ड व्हेरिएबल आपण कुठून उचललं? पासवर्ड व्हेरिएबल कुठून उचललं ते ना, विथ क्रेडेन्शियल. हा हा. आता हे बघा, आता हा सॉरी कुठे येत होता. ओके, हे ना विथ क्रेडेन्शियल मी खाली काढून घेतो ना, दिसत पाहिजे क्लिअर. याला काय करायचं आपल्याला, विथ क्रेडेन्शियलचं हे बघायचं. आता विथ क्रेडेन्शियल म्हणजे इनसाइड आपल्या विथ क्रेडेन्शियल ब्लॉक मध्ये काय करायचं आपल्याला, सगळ्यात पहिलं विथ क्रेडेन्शियल कशासाठी लिहितो आपण, सिक्युअरली आपल्याला काही क्रेडेन्शियल पास करायचे असतील म्हणजे ती व्हेरिएबल आपल्याला मला तिथून मध्ये पास करायची. ठीक आहे. विथ क्रेडेन्शियलने केलं मी. आणि त्याच्यानंतर काय केलं मी, युजर नेम पासवर्ड. आता बघा हे सगळ्यात एक एक बारीक बारीक विथ क्रेडेन्शियल काय मला काय करायचं म्हणलं, मला एक क्रेडेन्शियल काय करायचं, मला सिक्युअरली मला क्रेडेन्शियल ऍक्सेस करायचं. कुठंही हे व्हेरिएबल कुठलचे ऍक्सेस करायचं मला, हे क्रेडेन्शियल कुठे स्टोअर असतील ते, जेनकिन्स. हा जेनकिन्सच्या क्रेडेन्शियल स्टोअर मध्ये असणार आहे. ठीक आहे. इथं आपण तुम्हाला दाखवलं होतं तुम्हाला असं कुठतरी मी केलेलं असं, इथं तुमच्या क्रेडेन्शियल असेल कुठतरी. हे बघा इथं तुमचं क्रेडेन्शियल्स इथं स्टोअर मध्ये तुमचे सगळे क्रेडेन्शियल इथं काय आहे स्टोअर आहेत तुमचे. ठीक आहे. आणि विथ क्रेडेन्शियल फंक्शन काय करतो तुम्ही, म्हणजे ते हाईड क्रेडेन्शियल डायरेक्टली करू शकत ना तुम्ही, ते तुम्हाला पाईपलाईन मध्ये ते मध्ये जे असेल तिथं तुम्हाला पास करायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला युजर नेम पासवर्ड कोणतं पेअरचं तुम्हाला क्रेडेन्शियल यूज करायचं ते तुम्हाला मध्ये यूज करायचं. ठीक आहे. आता बघा हे आपण क्रेडेन्शियल सगळे स्टोअर केलेत आणि त्याचं क्रेडेन्शियलचं आयडी असेल तो 77. हा मला काय करायचं, गिट रिपॉझिटरी मध्ये हे करायचं ना, तर मी काय केलं बघा, पहिलं क्रेडेन्शियल आयडी, ह्या क्रेडेन्शियल आयडीचं मला काय करायचं, ती क्रेडेन्शियल आयडी माझी आणि त्याचं मला टेम्पररी नाही का, मला ते युजर नेम आणि हे काय करायचं, मला युजर नेम एक्सपोज करायचं मला टेम्पररी. म्हणजे मी काय केलं, ह्या ब्लॉक मध्ये युजर नेम व्हेरिएबल, मला कोणतं युजर नेम व्हेरिएबल, हे काय आहे, मला युजर नेम व्हेरिएबल दिलं, हा गिट युजर आहे. म्हणजे तुमचा गिटचं जे युजर असेल ते तुम्हाला ऍज अ असं घेतलं मी. म्हणजे हा जर तुम्ही रीड जर केलं तर तुमचं गिटचं जे युजर असेल ते सांगणार आहे. कळलं काय बोलतो ते, म्हणजे तुम्ही गिटचं जे तुमचं हा गिटचं युजर आहे. आता तुम्हाला हा इथं तुम्हाला गिटचं युजर लागलो, तिथं मेन सिंटॅक्स कुठे गेलं ते, इथं तुम्हाला गिटचं युजर नेम, हा का केलं माहितीये का, हा मी ऍज इट इज का नाही घेतलं, कारण की मला रिपॉझिटरी क्लोन करायची. इथं बघा तुम्ही पाईपलाईन, हे मला क्लोन करायचं होतं, क्लोन. आणि क्लोन करताना मला युजर नेम आणि पासवर्ड ते मागतच, ते युजर नेम टोकन मागते, पण मी डायरेक्टली पाईपलाईन चालू असताना मॅन्युअली तिथं टाकू शकत नाही ना, प्रॉब्लेम होतो तिथं. त्यासाठी मी काय करतो, ऑटोमेशनच करतो, मी डायरेक्टली तिथं युजर नेम पासवर्ड घ्यायला पाहिजे त्यासाठी. तर मी डायरेक्टली युजर नेम पासवर्ड इथं डायरेक्टली एक्सपोज करू शकत नाही, हाईड पाहिजे ना सगळं, सिक्युअरली तुम्हाला पास करायचं. त्यासाठी मी जिथं माझं क्रेडेन्शियल स्टोअर येतं 77
युजर नेम पासवर्ड इथं स्टोअर केलेला आहे. तर मी इथं डिक्लेअर करतो. कुठे गेलं, सॉरी जातो. युजर नेम व्हेरिएबल काय, माझं युजर नेम व्हेरिएबल गिट युजर, म्हणजे माझं ते गिटचं युजर इथून ऍक्सेस होणार. तिथून याच्यात सगळं स्टोअर आहे ना. ह्या क्रेडेन्शियल आयडी त्याला मी मेन्शन केलं, ह्या क्रेडेन्शियल आयडी रेफर कर आणि इथून युजर नेम आणि टोकन इथून विचार. मग त्याला सांगितलं तसं मी त्यांनी इथं युजर तर सर हे गेट युजर आणि हे गेट पास जे आपण नवीन व्हेरिएबल्स बनवले तर तिथे जेनकिन्सच्या प्लॅटफॉर्म वरती पण आहेत का मेन्शन? हा इथं आहे ना, याच्यात आहे सगळं. इन्व्हायरमेंट व्हेरिएबल आपण कॅपिटल मध्ये लिहितो. कुठे गेले, आता तसं डिक्लेअर करावं लागतं. आपलं युजर नेम झालं आणि हे आपलं पासवर्ड झालं. तर ऍज अ इन्व्हायरमेंट व्हेरिएबल मला इथून रीड करायसाठी इथून घेणार आहे सगळं. मी हा काय आयडी सांगितलं, 77 हा क्रेडेन्शियलचा आयडी आहे. इथं बघा, हे तुम्हाला हे दाखवत नाही गिटचं रेपो, युजर नेम इथं पासवर्ड आणि गिट रेपो, ही क्रेडेन्शियल आयडी इथं रेफर करणार. ते हे बघा युजर नेम व्हेरिएबल, हा क्रेडेन्शियल आयडी मधला युजर नेम व्हेरिएबल असं डिक्लेअर करतो आपण, म्हणजे तिथून उचलायसाठी असं सिंटॅक्स गिट युजर. मला वाटतं काय सिंटॅक्स आपण जनरेट केला असं कुठतरी. प्रोजेक्ट आयडी URL, आपला पासवर्ड युजर नेम मला इथून घ्यायचं होता ना, त्यासाठी मी तसं केलं त्याला. इथं बघा युजर नेम व्हेरिएबल, माझं युजर नेम गिट युजर बोलले की माझं ते युजर नेम इथं असेल ॲज अ इन्व्हायरमेंट व्हेरिएबल. ते जेनकिन्सच्या ह्या क्रेडेन्शियल आयडी रेफर केलं त्यांनी. दुसरा आहे पासवर्ड व्हेरिएबल, हा माझं इथं गिटचं पासवर्ड. इथं मी जे टाकेल पासवर्ड व्हेरिएबल, म्हणजे जे पासवर्डला इथं मी जे व्हेरिएबलचं नाव देईल ते मला इथं खाली डिक्लेअर करावं लागेल. मी काय दिलं, गिट पास दिलं. इथं मला युजर नेम काय व्हेरिएबल ठेवायचं त्याचं इथं नाव दिलं मी, आणि हे मी तिथं डिक्लेअर करायसाठी तिथून युजर नेम व्हेरिएबल कुठून घेणार, ते ह्या क्रेडेन्शियल आयडी पासून इथलच्या. कळत आहे का नाही का थोडं असं? हो नाही सर, कळलं. हा तुम्हाला जनरेट करायचे. मी काय केलं, मी स्वतः असं टाईप करून दाखवलं तुम्हाला. हे जनरेट पण करता येतं कारण की आपण कॉल जनरेट केलेलं आहे ते. हे बघा ही क्रेडेन्शियल, हे बघा ही प्रोजेक्ट क्रेडेन्शियल आयडी तुमचं 77 URL, जिथं आपण जे मेन्शन करू ते. पण असं पण तुम्हाला युजर नेम पासवर्ड जर हे करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. ठीक आहे, तुम्ही गिट असं काही तुम्ही फक्त इन्व्हायरमेंट व्हेरिएबल कॅपिटल लेटर मध्ये असते, माहिती ना तुम्हाला. हो ॲज अ इन्व्हायरमेंट व्हेरिएबल. सर फक्त क्रेडेन्शियल आयडी ने नाही होणार का काम? नाही, इथं आपल्याला ही रिपॉझिटरी क्लोन करायची ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम चालू. इथं कंटेनर मध्ये करायचं आपल्याला. हा जी रिपॉझिटरी आपण यूज केली, ऍक्सेस केली, ही कोणती तुम्ही ऍक्सेस करता रिपॉझिटरी कंटेनरच्या बाहेरच. म्हणजे कळलं का, आपण काय करतो कळलं ना तुम्हाला. ही रिपॉझिटरी वाली आहे ना, ही आपण कंटेनर मध्ये जेव्हा इथं एंट्री केली, इथून पुढे आपण कंटेनर मध्ये काम करतोय. हे वरचे वर आहे. आपल्याला हे काय इमेज बनवायसाठी, म्हणजे असं समजा तुम्हाला कोणती तर दुसरी रिपॉझिटरी क्लोन करायची, तर मी काय करतो, वाटलं तर दुसरी रिपॉझिटरी घेतो. सगळ्यात आधी हे समजून घ्या तुम्ही. म्हणजे मला काय करायचं होतं, हा वाला रिपॉझिटरी काय करायचं होतं, माझं सगळं प्लॅटफॉर्म रेडी आहे. मला एखादी रिपॉझिटरी क्लोन करून त्याच्या मधल्या स्क्रिप्ट रन करायचे आहेत. मला कुठं रन करायचे, कंटेनर मध्ये. आता इथं कसं आपलं उबंतू मशीनवर सगळं काम करतो आपण, तसंच कंटेनरचं बघितलं ना आपण कसं लागते. ते कंटेनर इम्प्लिमेंटेशन करतो मी, म्हणजे इमेजचं कंटेनर क्रिएट केलं आणि त्या कंटेनर मध्ये आपण काय काय काम करू शकतो ते सांगतो मी तुम्हाला. त्याच्यात मी एक रिपॉझिटरी क्लोन करणार, आणि रिपॉझिटरी क्लोन करायसाठी त्याला युजर नेम आणि टोकन मागेल ना ते, तर मग आपल्याकडे ऑलरेडी क्रेडेन्शियल स्टोअर आहे, त्याच्यातलंच घेणार मी. ठीक आहे, आणि ती रिपॉझिटरी क्लोन झाल्यानंतर ती डायरेक्टरी नावाची रिपॉझिटरी येईल आणि चेंज डायरेक्टरी म्हणून त्या रिपॉझिटरी मध्ये जाणार, आणि तिथं आपण डायरेक्टली हे करू शकता. तुम्ही डायरेक्टली ऍक्सेस बी करू शकता. ठीक आहे, ते पण यूज करा तुम्ही. आता बघा सिंटॅक्स जनरेट करून काय काय करतं काय नाही. आता मल्टिपल वेज आहे, ते सगळं सांगायला आपला टाइम पण नाही एवढं. हा एक वेळ सांगितला, जर तुम्हाला अजून जर काही सापडलं वेगळं काही अजून काही करता येईल का, ते तुम्ही तुमच्या लेवलनी करून बघायचं. ठीक आहे, पण असं जरी आलं तुमच्याकडे सिनारिओ, तर तुम्हाला कळायला पाहिजे काय काय चालू आहे, कसं काय. हे असल्या दिवशी तर काय आलं असं वाटायला नको तुम्हाला पुढे चालून. म्हणजे कसं असतं माहितीये का, कंपनीत समजा तुम्ही गेला तिथं आणि कोणीतरी ऑलरेडी तिथं सगळ्यांनी कोणतरी पाईपलाईन लिहिलेली असेल कोणीतरी, मग तुम्हाला लगेच कळून जाईल असं, हा काय केले नाही, हा कंटेनर क्रिएट केले, कंटेनरचं हे केलंय. आता हा याची गरज नव्हती आपल्या पाईपलाईन मध्ये, हा नाही लिहिलं तर तुमची पाईपलाईन राहून. ते काय केलं, कारण तुम्हाला पोर्ट मॅपिंग जर असलं तुमचं,
त्या टायमाला केले असेल ती बी तुम्हाला कळावं म्हणून त्यासाठी ह्याची गरज नव्हती. आणि याच्या जागेवर तुम्ही दुसरं पण टाईपने व्हेरिएबल असंही करू शकता तुम्ही, मल्टिपल वेज आहे. तर आपण काय करायचं म्हणजे हा मला खूप ठिकाणी असं लागलं होतं ना, म्हणजे रिपॉझिटरी मला कुठेतरी क्लोन करायची होती, त्यासाठी मला असं काहीतरी सिंटॅक्स बनावं लागत होतं याचं, त्यासाठी मी तुम्हाला असं घेतली. ठीक आहे, कळतंय का? पण हो सर. ठीक आहे. हे तर कळलं तुम्हाला. हे क्रेडेन्शियल आयडी मध्ये जे तुमचं स्टोअर आहे हे त्याचं मी ॲज अ व्हेरिएबल युजर हे केलं, नंतर हे त्याचं पासवर्ड केलं आणि इथं मला इथं टाकायचं होतं त्यासाठी केलं मी हे कॉम्प्लिकेटेड त्यासाठी केलं, कारण की वरचा काही पॅटर्न झालेत ना आपण सिंटॅक्स जनरेट केलेले आहेत, आपण थोडं वेगळं काहीतरी करावं म्हणून मी वेगळं म्हणजे असं लोक काय वापरतात युजर नेम पासवर्ड त्याला यूज करायचा असताना डायरेक्टली त्या क्रेडेन्शियल मध्ये स्टोअर केलेलं आहे तिथून ते ऍक्सेस करणार. आता गिट पास मी कुठे जरी टाकलं तरी ते ॲज अ पासवर्ड म्हणून गिटचं काम करेल. ते युजर नेम गिट युजर गिट पासवर्ड आणि हे तुमचं URL. CD चेंज डायरेक्टरी टीम सिटी मध्ये गेलो. चेकआउट मला ब्रांच चेंज करायची, गिट चेकआउट ब्रांच नेमच्या जागी मी हा व्हेरिएबल टाकला आणि इथं मी त्या ब्रांचमध्ये जाऊन मी इथे स्क्रिप्ट रन करणार, एक कोणती बी पायथॉनची स्क्रिप्ट असेल ती. आणि हे तुम्हाला माहिती इथून मी हे जे सुरू झालं ते केलं आणि बंद करून टाकलं कमांडचं. आता बघा बरं काय गोष्टी कळले ना तुम्हाला. सगळे शांतच पडले एकदम. एकच ब्लॉक मध्ये एवढं झालं तुमचं. योगेश आहे का? हात वर केलाय. काही क्वेश्चन? आहे सर, आहे मी. कळतं का मी आता काय बोलतो ते? हा ब्लॉक हो सर. पाहिजे तसं कस्टमाइज करा, मी काही नाही. फक्त मला मल्टिपल जे गोष्टी आहेत तिथं तुमच्या नजरेसमोर यावं पाईपलाईनच्या, म्हणजे असं पुढं चालणं असं नको वाटतं मला वेगळंच काहीतरी वाट दिसतंय. ते स्वतः आपण जनरेट करू शकतो आणि स्वतः आपण असं इथून आपल्याकडे जे क्रेडेन्शियल आहेत सगळ्यात महत्वाचे काम काय असतं माहितीये का? क्रेडेन्शियल पास करणं. कारण की मी स्वतः खूप वेळा नाही का असं हे क्रेडेन्शियल मला पास करताना मला एक महिना गेला, कधी कधी 3-4 वर्षापूर्वी किंवा कधीतरी जे नवीन टूल आले ना, मला सगळ्यात आधी प्रॉब्लेम कुठे येतं माहितीये का? मला क्रेडेन्शियल प्रॉपरली पास करता येत नाही. त्यासाठी जर असं काय असलं तुम्हाला ते क्लिअर असावं. म्हणजे तुम्ही बघा ना ह्याच्यात काहीच नाही, फक्त क्रेडेन्शियल कसं पास करायचं, कुठं करायचं. आता बघा काही काहीच डॉलर त्याचं व्हेरिएबल नेम असतंय किंवा कर्ली ब्रेस घेतले, काही काही असं राऊंड ब्रॅकेट असतं काही काही लोकांचं, म्हणजे टूलनुसार. इथं कसं तिने घेतले डॉलर घेतले आणि असं घेतले, किंवा दुसरी काय टूल असेल तिथे हे ब्रॅकेट असं असेल, किंवा कायचं डायरेक्टली असं असेल. मला वाटतं आजर डिओस मध्ये काहीतरी असं काहीतरी होतं वाटतं. म्हणजे तिथे कन्फ्युज होतं, बघावं लागतं ते सगळं आणि लवकर सोल्युशन बी सापडत नाही त्याचं. त्यासाठी ह्या गोष्टी मी अशा टाईपने घेतलेल्या आहेत. याला अजून बी सिंपल करता येईल, पण असं नको वाटायला नाही का. रिअल टाइम मध्ये जसं चालू आहे तसंच मी सांगितलेलं आहे तुम्हाला. हा ब्लॉक तुम्हाला कळलंच असेलच. विथ क्रेडेन्शियल्स युजर नेम पासवर्ड क्रेडेन्शियल आयडी. मला युजर नेम पासवर्ड हे टाईप यूज करायचं ना, त्यासाठी मी युजर नेम पासवर्ड घेतलं आणि कोणत्या टाईपचं नाही काय युजर नेम पासवर्ड पीएचं यूज करणार. हे क्रेडेन्शियल आयडी याला रेफर करणार आणि याच्यातले युजर नेम आणि पासवर्ड ते एक्सपोज करणार इथं. आणि इथं मी पास केले त्याला, इथे केलं आणि इथं हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता काय होणार आहे आपलं, आता कंटेनर क्रिएट होणार आणि याच्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट होणार. पण आता तुम्हाला रिअल वर्ल्ड मध्ये तुम्ही कंटेनर क्रिएट केलाय, पण त्याला डिलीट पण करावं लागेल ना तुम्हाला, आहे की नाही. जर तुम्ही हा जर कंटेनर जर केला तुम्ही, तर नेक्स्ट टाइमला तुम्हाला जर बिल्ड करायचं असेल ना, ठीक आहे मी तुम्हाला एरर बी दाखवून देतो काय येतं ते. ठीक आहे, एरर काय येऊ शकते ते दाखवून देतो तुम्हाला. फक्त कळतंय का बघा बरं का तुम्हाला.
म्हणजे स्नेहलनी क्वेश्चन विचारला म्हणजे तिला कळलं असं समजून चालतो मी. कळलं सर. हा. आणि जे एकदम शांत आहेत ना तर मग ते थोडं तुम्हाला जर काही डाऊट असेल तर सांगा मला. ठीक आहे, हे नाही कळलं सर हे काय सांगायचं विचारायचं काय प्रॉब्लेम त्याला. मी ही फाईल अपडेट करतो जेनकिन्सची. आता कालचं आपलं सेटअप तुम्हाला त्यासाठी सांगितलं होतं. हे जेनकिन्स फाईल इथं ठेवतो आपण गिटहबवर आणि ते कुठं हे केलं आपण त्याला ह्या प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये कॉन्फिगरला गेलं इथं आपण ऍक्सेस केले. इथं हे केलेलं त्याला इथून हे बघा ही तुमची इथं सॅम्पल टीम सिटी म्हणजे जेनकिन्स फाईल तुम्हाला इथून घ्यायची. 2 अप्रोच आपण बघितलं तर पाईपलाईनच्या टायमाला. हे तुमचं क्रेडेन्शियल इथून घेतलं, तुमची ब्रांच कोणती ती घेतली आणि मला काय करायचं आता अप्लाय सेव्ह. आता बिल नाव करतो. तर कुठे इश्यू आला स्पेस होता का मला वाटतं तिथं स्पेस नसेल. ओके इथंच इथं हा. आता एरर काय आला सांगा बरं मला. आता तुम्ही अशा टायमाला लगेच आन्सर द्यायला पाहिजे मला. वर्क फ्लो 36 लाईन कॉलम कुठे गेलंय इथं येतो 36 इथं. सर आपण कोलन घेतलंय बघ कुठं ते बरोबर आहे पण प्रॉब्लेम कुठं आलाय आता सध्याच. बाकीचं जाऊन द्या काय तुम्हाला. आता तुम्ही रिअल टाइम मध्ये जेव्हा काम करणार तुम्हाला असं जर इश्यू आला ना लगेच क्लिक व्हायला पाहिजे. कुठं आले येस इथं टाकेल ना तिने. तर अजून जर नाही कळलं तुम्हाला तिथं बघा ना वर्क फ्लो स्क्रिप्ट एक्सपेक्टिंग एनिथिंग स्लॅश असं काहीतरी म्हणते ते. तर हे काय म्हणते इथं प्रॉब्लेम आहे तुम्हाला 36 लाईन मध्ये. तर जा ना 36 मध्ये बघा ना. हे बघा 36 मध्ये बघितलं तुम्ही इथं प्रॉब्लेम आहे. इथं काय प्रॉब्लेम असणार रिमूव्ह करायचं नाही. नाही ते स्पेस दिलं ना मध्ये मी ते काढायचं. कुठं गेले ते 36 हे वाला स्पेस नव्हता तिथं. इथं पण नसेल मग स्पेस. बघू अजून एरर आला तर अजून काढू त्याला काय. आणि ते कमेंट द्यायचं असं मॉडिफाईड रिअल टाइम मध्ये. आणि हे सगळं आधी तुम्ही कुठं हे टेस्ट करा. तुम्ही रिप्ले मध्ये बी करू शकता. ठीक आहे लाईन नंबर 36 इथून करा आणि डायरेक्टली इथून तुमची जर ते वेब बुक जर केला असेल तुम्ही डायरेक्टली रन होती. ते पण करून दाखवतो काय प्रॉब्लेम नाही. आता याला बिल्ड नाव करतो मी. म्हणजे तिथलचं एरर तर सॉल्व्ह झालं आपलं. अजून कुठे येते बघू. आलं तर ठीक आहे नाही आलं तरी चांगलंच आहे काय त्याला. ओके अरे वा सक्सेस झाले. एरर तर आलं नाही कुठंच. हे बघा सॅम्पल टीम सिटी. आता ह्या स्क्रिप्ट मध्ये काय काय झालं सांगा बरं मला. हॅलो हा सर आपण एक कंटेनर क्रिएट केलाय. त्याच्यामध्ये पोर्ट मॅपिंग केलंय. क्लोन गिट क्लोन करून एक रिपॉझिटरी क्लोन केलेली सिटीची आणि त्याच्यामध्ये पायथन नावाची स्क्रिप्ट केली. येस म्हणजे बघा इथं आपलं काय होतं डॉकर फाईल इथं होती सगळ्यात आधी. डॉकर फ्लाय बाप एक गिटअपच्या काही रिपॉझिटरीवर आहे. तिथून ती रिपॉझिटरी जेनकिन्सचं कनेक्शन केलं. ती रिपॉझिटरी ऍक्सेस केली आपण जेनकिन्स पाईपलाईन मध्ये आणि ती इमेज बिल्ड केली. बिल्ड केल्यानंतर ती इमेज डॉकर रजिस्टरवर पुश केली. पुश केल्यानंतर ती इमेज कुठून ती डॉकर रजिस्टरवरून पुल केली. पुल करून त्या इमेजचं आपण काय केलं कंटेनर केलं आणि कंटेनर क्रिएट करून त्याच्यात काही क्रेडेन्शियल पास करून गिटअपची एक गिटअप रिपॉझिटरी क्लोन केली आणि त्याच्यामध्ये आपण सगळं ते रन केलं. क्लिअर. ही डायग्राम कालची झाली काय क्लिअर. पण जर तुम्ही अजून एकदा तिची जर पाईपलाईन रन केली तर काय प्रॉब्लेम येईल. कंटेनर कोणतं रन क्रिएट केला आपण कंटेनर क्रिएट केला ते पण कंटेनर आपण ते रिमूव्ह केलाय काय कंटेनर
हे बघा स्क्रिप्ट पण रन झाली आपली, हॅलो वर्ल्ड हॅलो डेव्हऑप्स, ही तुम्ही सगळं रन केले. पण इथं काय प्रॉब्लेम आहे तुमचा, इथं पण एरर काढून टाकतो बघा तुम्हाला, असं नंतर पाईपलाईन सेंड केली ना तुम्हाला इश्यू नको. कळलं का मी काय बोलतो ते? एवढं ऑपरेशन झालं आपलं सगळं, हे गेट क्लोन झाले, हेच केलं, चेकआउट केलं. पण हा वाला कंटेनरचं काय नाव आहे आपलं, C1 कंटेनरला नाव दिलं. ह्या कंटेनर आपलं कंटेनरचं काय झालं असेल, स्टॉप झाला असेल, पण रिमूव्ह झाला असेल का? मी त्याच नावाने डबल जर कंटेनर क्रिएट केलं तर होईल का? नाही होणार. ऑलरेडी आता बघू, याला करून बघू ना आपण, रन करू काय ऑलरेडी दिसते त्याच्यामध्ये. आता मी याला रन करतो अजून एकदा, बघू एरर येईलच. हे बघा सगळंच चालू आहे, पण प्रॉब्लेम कुठं आला माहिती आहे का? हे असं कधी येते आठवतं तुम्हाला? कंटेनर C1 म्हणजे कंटेनरला नाव दिलं, ऑलरेडी इन यूज मध्ये तो कंटेनरचं ना, हे इथे ते म्हणते त्याचं नाव चेंज करा किंवा त्याला रिमूव्ह करा. पण आपल्याला ऑटोमेशन पाईपलाईन काय लिहितो आपण, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक व्हावं ना. हे थोडं आपल्याला मॅन्युअल जाऊन कंटेनर तिथे करणार आपण. पाईपलाईनच्या अजून एक स्टेज वाढवा. क्लिअर? ही स्टेज आहे तुमची, ही कंटेनर क्रिएट केली त्याच्यात तुम्ही कमांड रन करताय. पण तुम्हाला अजून एक स्टेज ओपन करा ना तुम्ही. काय आहे अर्थ तो ऐक ना. आता ही स्टेज मध्ये काय लिहितो तुम्ही, क्लीन अप डॉकर कंटेनर, स्टेज याला मी नाव देतो क्लीन अप डॉकर कंटेनर. ठीक आहे, म्हणजे इथं काय करायचं, मला डॉकरचं कंटेनर मला क्लीन करायचे, क्लीन अप डिले डॉकर कंटेनर काय असं तुम्ही काय लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, आता मी काय करतो, एक स्टेज ओपन करतो आणि ते बघू आपण. ठीक आहे, एवढं तर झालं असणार क्लिअर. अरे काय करा, हा याच्यामध्ये स्टेप्स स्टेजेस मध्ये काय असणार, टिप्स. आता स्टेप्स मध्ये काय असणार आहे, काय लिहायचं मला. ठीक आहे, काय तर प्रिंट करू ना आपण. इको मी काच करतो कारण की मला इथं काहीतरी प्रिंट करायचं माहिती आहे तुम्हाला. इको कशासाठी, डिलीट डॉकर कंटेनर असे काहीतरी प्रिंट करतो मी तिथे. लॅन तर नका लिहाय, काही प्रॉब्लेम नाही. इको फक्त प्रिंट करते. आता बघा अजून एक पॅटर्न सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणता सर हे डबलचं सांगितलं, अजून एकदा काहीतरी वेगळं काहीतरी नाही का, सगळ्या गोष्टी एकाच प्रोजेक्टमध्ये तुमच्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी कव्हर होतील. बघा 2 3 असं जरी लिहिलं तुम्ही, मल्टिपल कमांड रन करायचे ना तुम्हाला, केलं आणि तर रन करा ना तुम्ही कमांड. तुम्हाला काय करायचं, डॉकर स्टॉप C1 डॉकर RM कोणतं आहे आपलं, C1 आहे ना, सॉरी येऊन कसं काय. पण आता तुम्हाला नेक्स्ट टाइम इथून पुढे काय जाणार नाही ती प्रोसेस. तर इथून मी ह्या पाईपलाईन मध्ये कंटेनरचं नाव चेंज करून टाकतो. काय नाव दिलं तर त्याला CL देऊन टाकू त्याला. ठीक आहे, यावेळेस आता कंटेनर क्रिएट होईल आणि डिलीट होऊन जाईल. ते कंटेनरचं तिथून पुढे प्रोसेस जाणार नाही ना ती. RM C11 आणि डॉकर स्टॉप. हां ठीक आहे, डॉकर स्टॉप C11 डॉकर RM. आणि तुम्ही म्हणता असं नंतर तुम्हाला राहिलं की नाही काहीतरी बघायसाठी काय कमांड, डॉकर PS-A. अजून काय, डॉकर इमेजेस. अजून काय कमांड आहे का डॉकरची रन करायला तुम्हाला. आणि शेवटी लिहून टाकायचं 1 2 3. ठीक आहे, आता अजून जर तुम्हाला जर वेगळं काय जर बनायचं असेल याला तर काय लिहायचं,
हं? आता बघा, तुम्हाला जर अजून तर हे कमांड कंटेनरचं फाउंडच नाही झालं, आणि जर तुम्हाला जर हे जर करायचं असेल, म्हणजे काय करायचं ते, म्हणजे काहीतरी एरर दिलं, डॉकर स्टॉप कमांडनी काहीतरी एरर जर दिलं, तर पाईपलाईन इथेच थांबणार ना तुमची. जर तुम्हाला पाईपलाईन जर पुढे घेऊन जायचं असेल तर अजून काय, तर मी काय गोष्ट असली तुम्ही म्हणता सर काय विचित्रच काहीतरी काढता तुम्ही, ते नाही, मी आपलं तुम्हाला माहित असं त्यासाठी करतो. ठीक आहे, काय करणार, पाईप आणि इथं ट्रू करणार, म्हणजे जेणेकरून ही जरी कमांड फेल झाली तरी ते पुढे जाईल. तर अजून जर पुढे जर करायचं असेल तर हे असं कधी बघा, वेगळंच काहीतरी असं डोकं लावलं आपण. अजून डॉकर पीएस टायमर पाहिजे का, पीएस तर रन होईलच, हे बी होऊन जाईल. हे असं तुम्ही करू शकता. जर तुम्हाला स्किप जर करायचं असेल तर काही, समजा ही तुम्हाला डॉकर पुश आणि हे बिल्डचं तुम्हाला जर काही करायचं असेल तर काय स्टार, सॉरी मी काय बोलतो ते कळते ना, उगाच मी काय सांगतोय आणि तुमचं काहीतरी वेगळं चालू तसं नको व्हायला बघा. कमेंट सेक्शन ऍड केलं तर फॉरवर्ड स्लॅश. आणि हे जर काढलं सगळं, आता बघा ही कमेंट, ही स्टेज तुम्हाला इथं बंद होती, ही स्टेज इथं बंद होती. म्हणजे तुम्हाला एवढं कमेंट जर करायचं असेल तर, म्हणजे तुम्हाला मी काय बोलतो कळलं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस बिल्ड आणि पुश करायला नको, कारण ऑलरेडी तुम्ही इमेज बिल्ड केली आणि पुश केली. तर तुम्ही काय करणार, इथं ही वाली स्टेज आहे तुमची इमेज बिल्ड करायची, तुम्हाला डॉकर इमेज बिल्ड करायची गरज आहे का, नाही. तुम्हाला डॉकर इमेज पुश करायची गरज आहे का, नाही. तुम्हाला ऑलरेडी जी इमेज आहे ती पुल करून तुम्हाला ती यूज करायची. कळलं मी काय बोललो ते. तर तुम्ही नेक्स्ट टाइमला असं करू शकता तुम्ही. म्हणजे बघा कसं, तुम्हाला सगळं जे ब्लॉक तुम्हाला कमेंट करायचंय तुम्हाला, इथे करतो क्लोज, त्याला स्टार, बघा एवढं ब्लॉक क्लोज झालं. हे कळलं तुम्हाला. कमेंट असं बी करू शकता तुम्ही, किंवा अजून कसं करू शकता तुम्ही, प्रत्येक लाईन समोर असं लिहू शकता तुम्ही, असं स्लॅश. तुम्ही सगळं तेवढं ब्लॉक करायसाठी मी असं केले. आठवतं नाही सगळ्या गोष्टी, मी बारीक बारीक गोष्टी सगळ्या इथं कव्हर करायचा प्रयत्न करतो बरं का. वाटलं तर रेकॉर्डिंग तुम्ही डबल बघा, नाही कळलं तरी बी. फॉरवर्ड स्लॅश स्टार, इथून तर इथपर्यंत तुम्हाला हा ब्लॉक जर कमेंट करायचा असेल तर असं करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा का सेट लिहिलं बोललो मी, योगेश स्नेहल, सर आपल्याला ते जर पाईपलाईन जर हे झाली, पॉज केली, रन नाही झाले, तिथे स्टॉप झाले, पुढचा भाग जर रन करायचा असेल तर आपण ते करतो. म्हणजे अननेसेसरी तुमचं नाही का ते पाईपलाईन फेल होत असेल तर टाकून द्यायचं तिथे ट्रू करून. सर लॉजिकल यूज केले, म्हणजे हे जरी फॉल्स झालं तर आपण दुसरं ट्रू यूज केलेलं आहे, म्हणजे कंडिशन पास होऊन पुढे जाईल स्टेटमेंट. आता आता काय काय अजून ऍड करता येईल का. आता ठीक आहे, आपण काय करू, एक काही मेसेज जर तुम्हाला जर काही द्यायचा असेल तर ही स्टेज झाली की इथं क्लोज, इथून इथं झाली, इथे मी पोस्ट लिहितो, पोस्ट बिल्ड ॲक्शन आहे का, सगळं झाल्यानंतर आपण लिहितो करेल प्लेस ओपन आणि ऑलवेज करतो. हे कशासाठी करतो माहिती आहे का, आपण ईमेल नोटिफिकेशन पाठवत असेल किंवा तुम्हाला काही मेसेज काही पाठवायचं असेल तेव्हा करतो. मी काय करतो, फक्त प्रिंट करतो तुम्हाला कळायसाठी पुढं, कारण ईमेल नोटिफिकेशनचं कॉन्फिगरेशन काय होणार नाही, आपलं रिअल टाईममध्ये होऊन जाईल तुमचं ते सगळं. ते आता बघ इको करतो मी, इको इथं मी म्हणतो पाईपलाईन, जास्त लिहिण्यापेक्षा पाईपलाईन कम्प्लिटेड. ठीक आहे, एवढं लिहिलं. इकडे तिकडे झालं, कळलंय. थोडं पुढं पाहिजे ते चांगले दिसण्यासाठी करतो बरं का, म्हणजे असं तुम्ही जसं काय लावलंय.
याचं काही नाही, सिंटॅक्स कसं एकूण कडबी काही प्रॉब्लेम नाही. चांगलं दिसण्यासाठी दुसरं काय आहे त्याला. ठीक आहे, हे लास्टचं कळलं का तुम्हाला इथून इथपर्यंत? तुमची पाईपलाईन आहे. हा का कमेंट केले मी तो प्रॉपर नसेल दिसत ना, मी इथून कॉपी करून इथं सांगतो तुम्हाला, पूर्ण पाईपलाईन दिसेल इथं. इमेज आहे सर ती, आपण एव्हरी टाइम आपण हे कर म्हणजे इमेज बिल्ड एकदा झाली, तुम्ही जर काही चेंजेस असेल तर तुम्ही बिल्ड करणार ना. प्रत्येक वेळेस तुम्ही इमेज बिल्ड आणि पुश करायची काय गरज आहे का तुम्हाला? नाही. ठीक आहे ना, कमेंट करून टाका ते पार्ट. रिअल टाइम मध्ये आम्ही असंच करतो. एखादी पार्ट आम्हाला एकदा इमेज बिल्ड केली, जर मी डॉकर फाईल मध्ये काही जर चेंजेस केलं, डॉकर फाईल कुठे आहे आपली? रिपॉझिटरी मध्ये डी फॉर डॉकर फाईल. ह्या डॉकर फाईल मध्ये काही जर चेंजेस केले तर आपल्याला डबल इमेज बिल्ड करावं लागेल. वाटलं तरी डॉकर फाईल तुम्हाला सेंड करतो मी. ही तरी यूज करा किंवा तुम्हाला जे वाटतं ते करा यूज. हीच करतो, नंतर माझ्या लक्षात राहिलं नव्हतं ना काल सेंड करायचं. आता तुम्हाला ही पाईपलाईन आता रन करायची. ठीक आहे, ही वाली केलेली सगळी तयार. मी अपडेट करून टाकतो तिथे. अजून काही गोष्टी ऍड करायची राहिली का माझ्या? ठीक आहे, मोस्ट ऑफ केलेत का ऍड मी. म्हणजे सगळ्या गोष्टी, मोस्ट ऑफ जे जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुम्हाला रिअल टाइम मध्ये तुम्हाला फेस करू नये तुम्ही. असं वाटू नको तुम्हाला कुठे काय प्रॉब्लेम येईल. त्यासाठी या गोष्टी मी घेतलेल्या आहेत बारीक बारीक आणि पाईपलाईन अशी बनवलेली आहे. ठीक आहे, कुठं प्रॉब्लेम आला त्याला? पोस्टचं सिंटॅक्स मध्ये काय आलं का? ओके, कुठे काय येतं ते? पोस्टच्या नंतर ऑलवेज कर्ली ब्रेस, ऑलवेज इको पाईपलाईन कंप्लीटेड कर्ली ब्रेस ओपन क्लोज. पोस्टचे तर काय प्रॉब्लेम सांगतो ते. एखादी सिंटॅक्स एक्स्ट्रा झालं काय? अरे हां, पोस्टसाठी 2 ओपन केले, ते 2 क्लोज झाले. एवढंच आहेत ना. इथं वर किती? 3 कर्ली ब्रेस. इथं काय झालं का? स्टेजेस इथं. अरे हां, ही स्टेज केली, याच्यानंतर एक स्टेजेस क्लोज करायचं राहिलं ना आपलं. बघू काय होतं. इथं काय तर कर्ली ब्रेस आहे. पोस्ट ओपन केलं, आता अपलोड करतो मी. जर तुम्हाला इथे जेनकिन्स फाईल मध्ये चेंज केलं आणि ऑटोमॅटिकली पाईपलाईन रन करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? हॅलो, आहे का? अरे पाईपलाईन रन होते बरं. हॅलो, हां, काय करावं लागेल? तुम्हाला आता सगळं सेटअप झालंय आणि तुम्हाला इथं येऊन तुम्हाला बिल्ड करू नका. आता बघा, ही पाईपलाईन झाली आपली सक्सेस. मी पाईपलाईन कम्प्लिटेड नावाचा मेसेज इथं प्रिंट केला लास्टला, ते पण दाखवले त्यांनी सगळं. आणि तुम्हाला डबल इमेज बिल्ड करायची गरज नाही, कारण की ते स्किप करायला लावलं पार्ट मी. ठीक आहे, मास्किंग. आता बघा, डायरेक्टली तुमची इमेज पूल झाली आणि तीच तुम्ही इमेज असं यूज करू शकता. हे जॉब पण हे झालं, तुमचं रन झालं. आणि ते तुमचं कंटेनर पण हे झालं, डिलीट डॉकर कंटेनर केलं, स्टॉप केलं, RM केलं, सगळं काय ते नाही का. हे प्रिंट झालं, डॉकर कंटेनर हे प्रिंट केलं, स्टॉप केलं त्याला C11, आणि RM केलं त्याला C11, आणि डॉकर PS कमांड यूज केली, आणि डॉकर इमेजेस
आपल्याकडे ही इमेज आहे, त्याचा आयडी हा आपली इमेज हा यूज करतोय आपण. ठीक आहे, हे बघा एवढे इमेजेस होते आपल्याकडे, ते सगळ्या इमेजेस आपल्याकडे आहेत. डाऊट कुठे विचार बरं तुम्हाला, म्हणजे डोक्यावरून काय गेलं तुमचं ते मला कळू दे ना. सर ते ट्राय करून बघितलं एकदा की डाऊट्स येतील भरपूर. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली मी काय केलं ते कळलं की पाईपलाईन तर कळली ना, सेटअप कळलं का मला तेवढं सांगा सगळ्यात आधी. मी डबल सेटअपचं घेतलं नाही. हा कळलं. आणि मला पूर्ण ऑटोमेशन करायचं, मला गिटहबवर जर काही चेंजेस केले ना ऑटोमॅटिकली जेनकिन्सची पाईपलाईन बिल्ड व्हायला पाहिजे. तर काय यूज करावं लागेल मला? वेबबुक्स आठवते? हा करेक्ट, वेबबुक्स. ठीक आहे, वेबबुक्स साठी काय करावं लागेल तुम्हाला? कसं कॉन्फिगर करायचं वेबबुक्स ऍड करावं लागेल सर इथं. बघा मॅनेज जेनकिन्स मध्ये जावं लागेल. ऍड करावं लागेल इथं आपलं मॅनेज जेनकिन्स मध्ये सिस्टीम मध्ये चेक करावं लागेल आयपी ऍड्रेस आणि मॅच होते. बरोबरच आहे, आयपी आता चेंज केला आपण. इथे गीट ॲडव्हान्स मध्ये जावं लागेल, ओव्हरराइड हुक यूआरएल स्पेसिफाय करावं लागेल. हा हुक यूआरएल कॉपी करून कुठे टाकावं लागेल याला? रिपॉझिटरीच्या सेटिंग मध्ये रिपॉझिटरीच्या वेबबुक्स मध्ये ऍड करावं लागेल. पेलोड कुठं इथं वेबबुक्स मध्ये इथं ऍड वेबबुक्स करावं लागेल. आणि हा प्रोजेक्ट प्रॉपरली करा बरं का. म्हणजे मी आतापर्यंत जे जे प्रॉब्लेम फेस केले सगळे ऍड केले. ठीक आहे, जसं तुम्हाला वेगळं असं काही जर समजा काही वेगळं राहिलं असेल तुम्ही बघू शकता, पण मला हे इथं खूप प्रॉब्लेम आलेला होता असे क्रेडिशल पास करताना, त्यासाठी मी असं घेतलेलं आहे. ठीक आहे, हा बघा मी काय केलं, हुक बुक युआर पेलोड युआरएल इथं टाकलंय. ठीक आहे, ऍड बुक्स करतो. इथं जर सक्सेस जर साईनचं आलं तर रिप्रेस करतो ना याला. हा झालं टिक मार. आता बघा हा जेनकिन्सची माझी पाईपलाईन किती बिल्ड आहे, 8 बिल्ड आहे. ठीक आहे, 8 बिल्ड आहे. मला ऑटोमॅटिकली काय करायचंय, जॉब बिल्ड करायचं. म्हणजे मला काय वाटलं पाईपलाईन मध्ये, मग तुमच्यातलं कोणतरी म्हणलं सर मला अजून एकदा काय करायचं बोललो तुम्ही, मला हे कमेंट केलेलं कुठे गेले ते, अरे सॉरी ब्रांच चेंज झाली ना, ती प्रोजेक्ट ही ब्रांच आहे आपली. आणि जेनकिन्स फाईल तुमच्यातलं कोणतरी म्हणलं मला पहिल्यापासून अजून एकदा बिल्ड करायचं, म्हणजे हा कमेंट केलेला मला काढायचं आहे. ठीक आहे, हवाला म्हणजे बिल्ड करायची ना अजून एकदा इमेज पुश करायची. ठीक आहे, आणि मी कमिट करतो. खाली सगळं बरोबर आहे का? पोस्ट बिल्ड ॲक्शन्समध्ये हां बरोबर आहे, कमिट करतो आणि बिल्ड करतो. आता बघू ऑटोमॅटिकली बिल्ड व्हायला पाहिजे. रिप्रेस 8 बिल्ड आहे का, कधी होणार आहे? मी काय करत नाही बरं का, तुम्ही माझ्या संकटची दाबलं काय वाटेल. रिप्रेस करतो नाही सर सिलेक्ट करावं लागेल ना आपल्याला जॉब मध्ये वेबबुक्स. अरे हा पाईपलाईन त्यासाठी पाईपलाईन चेंज करावं लागणार आपल्याला. ठीक आहे, ओके ओके ओके. ते पाईपलाईनचं एक तेवढं आता किती, आता ते तुम्हाला एक असाइनमेंट देऊन टाकतो मी, एवढं काही नाही. नंतर तुम्ही असं बी करू शकता. ठीक आहे, पाईपलाईन मध्ये काय इथं तुम्हाला चेंज नाही करता येणार. तुम्ही म्हणता इथून काय करता येईल का, असेल इथं बी, पण पाईपलाईन मध्ये एक सिंटॅक्स आहे त्याचं, ते तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, काय करावं लागेल तुम्हाला, ते स्टेजेस मध्ये ऍड करावं लागेल ना. पाईपलाईन्स लिहावं लागेल त्याच्यासाठी, मग ते सिंटॅक्स मध्ये ऍड करावं लागेल, सिंटॅक्स जनरेट करावं लागेल. हा म्हणजे काय काय लागेल तिथं तुम्हाला, तिथं ते URL लागेल सर आपल्याला ह्याचा वेबबुक्सचं ओव्हरराईड केलेलं. आता बघा आणि आपलं जे आताच IP ते लागेल.
नाही तेवढं काय लागणार नाही, तुम्ही ऑलरेडी केलेलं ना. तुम्हाला सिम्पल काय करावं लागेल, तुम्हाला ट्रिगर्स नावाचा एक सेक्शन वाटलंच मी तर तुम्हाला एक असाइनमेंट आहे बरं का, मी चांगला लाटवले काहीतरी. तुम्हाला ट्रिगर्स नावाचा ब्लॉक ओपन करावा लागेल. तुम्हाला कर्ली ब्रेस ओपन करून याच्यात तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला काय यूज करायचं. तुम्हाला जर एक्झाम्पल तुम्हाला पोल एससीएम यूज करायचं, ठीक आहे, पोल एससीएम तुम्हाला यूज करायचंय, तर तुम्ही पोल एससीएम लिहिणार, कळतं ना. आणि ह्याच्यात तुम्ही असं पोल एससीएम तुम्ही समजा लिहिणार इथं किती h/2 आपलं h/2 आणि 1 स्टार 2 स्टार 3 स्टार 4 स्टार झाले का. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे बाकीचं जेनेरिक ट्रिगर हे ते व्हॅल्यू की तुम्हाला म्हणजे कसं पाहिजे तुम्हाला ते तुम्ही खाली बघा तुम्ही, ठीक आहे. म्हणजे असं तुम्ही एक असं ब्लॉक तुम्ही ट्रिगरचं ओपन करणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला काय करायचं, तुम्हाला बिल्ड पिरियडिकली करायचं का, तुम्हाला पोलिसियम करायचंय का, तुम्हाला हे तुम्ही इथं बघू शकता असं ट्रिगर ब्लॉक मध्ये, ठीक आहे. हे तुम्ही असाइनमेंटच्या टाईपने तुम्ही एक करून बघा, नेटवर बघा, इकडे तिकडे बघा, त्या हिशोबाने इथं पण आहे तुमचं बघा करायचं. पण पाईपलाईन थ्रू तुम्ही एकदा करून बघा, ठीक आहे. असाइनमेंट करा ना, तर इथं पण आहे त्यासाठी अजून एकदा चेंज करून बघतो मी. अजून काही पॉईंट राहिले का आपली, भरपूर पॉईंट कव्हर केले बरं का आज. आता होते का ऑटोमॅटिक बिल्ड, हे बघा झालं का. मी काय केलं ना बरं का, हे ऑटोमॅटिकली बिल्ड होते. का होतंय, मी कुठं चेंज केलं तर कोण आहे, योगेश स्नेल धवल आहे, ओके. आता कळलं का मी काय हे असं का झालंय. तुम्हाला दोन ऑप्शन आता हा आपण सिलेक्ट केलं ना त्याच्यामध्ये हा ट्रिगर मध्ये. आणि अजून दुसरा ऑप्शन काय बोललो तुम्हाला मी असाइनमेंटच्या येणे दिलेलं, हे ते ट्रिगर पाईपलाईन लिहायची ट्रिगर मध्ये. हा पाईपलाईन थ्रू जर सगळं करायचं असेल ते बी करता येतं, ठीक आहे. आता इथं आहे ऑप्शन, आपल्याला तशी काही गरज नाही पडणार. मोस्ट ऑफ द आम्ही असंच करतो, इथूनच लिहून टाकतो. पण अजून पाईपलाईन थ्रू पण तसं एक ऑप्शन आहे, कोणतरी लिहिली त्याची पाईपलाईन, त्यासाठी मला आठवलं ते, ठीक आहे. आणि याला जर तुम्हाला अनचेक केलं तर तुमचं पोलिसियम यूज होणार नाही, ठीक आहे. एवढं बघा तुम्ही, ही नवी बिल तुमची झाली. हे बघा तुमची पाईपलाईन बिल्ड रन सगळं झालं कम्प्लीट, पाईपलाईन कम्प्लिटेड, कंटेनर बी डिलीट झालं, ठीक आहे. अजून काय डाऊट कोणाला बघा प्रॅक्टिकल करून. अजून मला EWS कोणतं तरी प्रॅक्टिकल कोणतं घेऊ मलाच कळून गेले. एक असं आर्किटेक्चर बनवू आपण एक 3 टायरचं. तुमचं VPC झालंय का. हो सर. हो सर. लोड बॅलन्सर हो सर. आणि RDS ते पण घेतलंय सरांनी. घेतलंय का. मी याच्यावर याला काय एक प्रॅक्टिकल फ्रेम करतो याच्यावर, नाही का, असं 3 टायर आर्किटेक्चर. म्हणजे मी कधी मला वाटतं 3 वर्षापूर्वी इंटरव्ह्यू जेव्हा देत होतो तेव्हा मला 3 टायर आर्किटेक्चर मल्टिपल वेळा विचारले. ते एक प्रोजेक्ट आहे आपला 3 टायर आर्किटेक्चरचा, ते आपल्याला बघायचं. इंटरनेटवर भेटेल तुम्हाला भरपूर ठिकाणी, पण मी एक फ्रेम करतो असं प्रॉपर वेने. त्याचा तुम्हाला कशाचा अभ्यास करावा लागेल, VPC, RDS आणि लोड बॅलन्सर, ॲटो स्केलिंग काय असेल ते बघा तुम्ही. लोड बॅलन्सरच बघा, जास्त एवढं कॉम्प्लिकेटेड नाही बनवणार मी, ठीक आहे. किती दिवस टाइम पाहिजे तुम्हाला या प्रोजेक्टसाठी. हे 3 तुम्ही हे करा, आपण बघू. VPC, लोड बॅलन्सर आणि RDS किती दिवसात होईल ते तुमचं प्रॅक्टिकली करून, रिवाइज करून. सॅटर्डे लेक्चर घ्या सर. आणि मला हे नोकरीचं एक सेशन, नोकरीचं आणि HR डिस्कशन आणि ते रिझ्युमे सेशन घ्यायचंय. ते मी तुमचं हे चालू द्या, मी उद्या घेईल किंवा परवा घेईल, ठीक आहे. मी उद्या इन्फॉर्म करतो कधी घ्यायचं ते. घेतलं जे टाइमला असेल आपलं 9लाच. आणि ह्या वीकमध्ये आपलं सगळं होऊन जाईल क्लिअर. तुम्ही हे एवढं करून बघा, याच्यावर घेऊ. आणि तुम्ही रेडी राहा, नाही का, असं प्रोफाईल बनवलं ना. आता सगळं तुमचं झालंय, आता ऑलरेडी आपल्याला अभ्यास झाला असेल सगळ्याचा, नसेल झालं तर रिवाइज करा.
नोकरी सेशन याच्या डिस्कशन, तुमच्या काही क्वेरीज असतील काय असतील त्याचं तसं करू डिस्कशन आपण. ठीक आहे. आता व्हीपीसी, आरडीएस, लोड बॅलन्सर हे करा तुम्ही, कारण की आपल्याला एका प्रॅक्टिकलमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन नाही करता येणार ना. व्हीपीसीला तुम्हाला माहितलं 2-3 लेक्चर लागतात, लोड बॅलन्सरला लागतात, आरडीएसला लागतात. म्हणजे असं म्हणलं की आपल्याला खूप टाइम लागेल. त्यासाठी तुम्ही तुमचं झालं ना ऑलरेडी तर तुम्ही रिवाइज करा प्रॉपरली, आणि ते प्रॅक्टिकल मी घेतो 3 टायर आर्किटेक्चर. मी ते टेराफॉर्म नाही घेणार होतो, पण नंतर मला कळलं ते थोडं यांनीच घ्यायला पाहिजे असं AWS मॅन्युअली. ठीक आहे, चालेल. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो.